युगे 28 विटेवर उभा वामंगी रुक्माई दिसे दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी मारा गरा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी देव गुरुवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंग राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव धन्य भक्त जन येती चंद्रभागे माझी स्थाने जे करती दर्शन तया होय मुक्ती वाढीती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव कुंडली पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतूर सह प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सकाळच्या पारी वंदुनी श्रीहरी वासुदेव धावतोय तुम्हाला पंढरीची वारी. माऊली तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून वासुदेवाकडून आणि पूर्ण झी टॉकीजच्या टीम कडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. माऊली वासुदेवाची स्वारी शेवटी पोहोचली आहे पंढरपुरामध्ये. माऊली काय उत्साह आहे वारकऱ्यांचा, सगळ्यांची तहान भूक जणू पळून गेली आहे. त्या कळसाकडे बघून सगळ्यांचा आळस दूर गेलाय माऊली, आणि जो तो धावा करतोय. माऊली खरंच माझा पांडुरंग अवघ्या विश्वाचा कैवारी आहे. माझा पांडुरंग म्हणजे जगाचं वैभव आहे माऊली. त्यामुळे सगळे वारकरी पांडुरंगाच्या दिशेने पंढरीमध्ये धावत असतात वारीमध्ये. म्हणूनच सगळ्या वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने ओढले जातात, वारीमध्ये ओढले जातात. माऊली माऊली ही सगळी रांग पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेली आहे. माऊली प्रत्येकाला पांडुरंग कळणार आहे, पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट कळणार आहे. इथल्या प्रत्येक पायरीचे महत्त्व, प्रत्येक पायरीपासून गाभाऱ्यापर्यंत येण्याचा प्रवास म्हणजे वारकऱ्यांच्या जीवनातला एक सुंदर अनुभव असणार आहे. माऊली माऊली कंठ दाटून येणार आहे, आनंदाचा पूर येणार आहे. काहीही न बोलता जणू हा देहच पंढरी होऊन जाणार आहे. माऊली याच पंढरीचं महात्म्य सांगणारी कथा आपल्याला आषाढी एकादशीच्या पर्व काळावर ऐकायची आहे. माऊली चला तर मग जाऊया झी टॉकीच्या सभा मंडपामध्ये आणि पंढरीचे महात्म्य ही कथा ऐकूया. कथाकार आहेत हरिभक्तीपरायण संगीताताई यनपुरे चोपडे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दान्तो मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या निरूपणाला सुरुवात करते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराया यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा. याही वर्षी या ठिकाणी वाजत गाजत पंढरीच्या दिशेनं पावलं टाकत या ठिकाणी निघालेली विठुरायाकडं चालणारी ही दिंडी. आषाढी वारीचा हा असणारा सुंदर पर्वकाळ आणि आज तो असणारा अत्यंत गोड आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे एकादशी. सर्वप्रथम माझ्या वतीनं, आमच्या झी टॉकीज वाहिनीच्या वतीनं महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रामधून या महाराष्ट्राच्या बाहेरून जेवढी लोक
हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतात ते त्या सर्वांना आणि समस्त वारकऱ्यांना या देवशयनी एकादशीच्या या ठिकाणी मी लाख लाख शुभेच्छा देते. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी केलेल्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे परममित्र, परमादरणीय, परमश्रद्धेय या ठिकाणी आपल्या गावचे आदर्श सुपुत्र, आदर्श सरपंच माननीय संतोष भाऊ जांभूळकर. व्यक्ती कसा असावा हे खरं तर भाऊ तुमच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला कळतं. कारण प्रपंच कुणीही करतं, पण परमार्थ मात्र या ठिकाणी करावा लागतो आणि त्या परमार्थाकडं या ठिकाणी तुमची पावलं आम्हाला पडताना दिसतात. यापेक्षा महत्त्वाचं भाग्य आणखीन मनुष्याच्या जीवनात काय असलं पाहिजे. आषाढी वारीचं हे महात्म्य, आमच्या पंढरीच्या पांडुरंगाचं हे महात्म्य सबंध घराघरामध्ये तुमच्यामार्फत आणि या आमच्या चॅनेलच्या मार्फत पोहोचवण्याचं काम खरं तर होतं आहे. आणि म्हणून विठुरायाच्या दर्शनाकरता आज लाखोनं भाविक या पंढरपुरामध्ये खरं तर दाटलेले आहेत. आज सर्व लोक या वारीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ज्याला ज्याला शक्य झालं ती सगळी लोक आज या पंढरपूरमध्ये आम्हाला गर्दी करायला या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. आणि म्हणून लाखोनं आलेल्या या भाविकांकरता जी लोक या पंढरपूरमध्ये आहेत त्या सर्वांचेच या ठिकाणी खरं तर मी कौतुक करते. पण आता मात्र जे लोक ही कथा पाहतात ते त्यांच्याकरता सुद्धा हा आषाढी एकादशीचा हा पर्वकाळ त्यांना गाठता यावा याकरता एकदा त्या विठुरायाच्या भजनानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांनी हातानं टाळी वाजवा आणि अतिशय गोड या ठिकाणी भजनाचा आनंद घ्या. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. श्री विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. हरी विठ्ठल 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 पांडुरंग. 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 श्री विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. हरी श्री विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. श्री विठ्ठल 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 पांडुरंग. 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 श्री विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. श्री विठ्ठल 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 पांडुरंग. 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 बऱ्याच दिवसापासून ज्या दिवसाची खरं तर आम्ही सगळे वारकरी वाट पाहतोय तो असणारा आजचा हा महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा सोहळा. वारकऱ्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ही सगळ्यात चांगली आणि सगळ्यात मोठी असणारी पर्वणी. मी पहिल्या दिवसापासून सांगते की वारकऱ्याच्या जीवनामध्ये दुसरा कोणता सण नाही. वारकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचा सण म्हणजे फक्त आणि फक्त आषाढी पंढरपूरच्या वारीचा सोहळा. त्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी जर कुठला उत्सव असेल तर तो आषाढीचा उत्सव. बाकी दुसरं त्याला काही माहीत नाही. विठ्ठल नामाच्या भजनामध्ये दंग व्हायचं आणि त्या विठुरायाच्या भजनामध्ये आपलं आयुष्य कुठंतरी सार्थकी लावायचं. बस त्याला दुसरं बाकी या ठिकाणी कशामध्ये सुख वाटत नाही, दुसरं कशामध्ये त्याला आनंद वाटत नाही. आणि मग मजल नरमजल करत करत एक एक मुक्काम या ठिकाणी गाठला आणि ज्ञानोबाची पालखी, तुकोबाची पालखी, निवृत्ती दादाची पालखी, चोखोबारायांची, गोरोबा काकांची, जनाबाईची, मुक्ताईची, सर्वांच्या पालख्या
आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये इथं आम्हाला सगळ्यांच्या पालख्या दिसू लागल्या. उंच उंच पताका इथं डोलताना दिसतात आहे. पुष्पांचा वर्षाव होतोय आणि विठुरायाच्या या भजनामध्ये अवघी पंढरी आम्हाला या ठिकाणी दुमदुमलेली पाहायला मिळते. तुम्ही पहा, आज तुम्ही कुठल्याही या ठिकाणी बातमीचा चॅनल जर पाहिला तर प्रत्येक बातम्यांच्या चॅनलवरती तुम्हाला आषाढी वारीशिवाय दुसरं काही पाहायला मिळणार नाही. तुम्ही आज कुठंही जा, तुम्हाला आषाढी वारीशिवाय दुसरी कोणती चर्चा ऐकायला मिळणार नाही. का? कारण ते आयुष्यामधलं सगळ्यात मोठा पाहण्यासारखं, ज्याला दृष्ट लागावी असं देखणं स्वरूप जिथं आम्हाला पाहायला मिळतं, तो असणारा हा पवित्र सोहळा. किती बोलावं, किती वर्णन करावं या सोहळ्याचं, त्याच्याकरता खरं तर शब्द अपुरे पडतील, तर कथा काय. काही मर्यादित वेळेमध्ये जितकं जमतंय तितकं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण इथं एक एक संत येतात, ते एकेका संतांची वारी सांगायला लागलो तर वेळ कमी पडेल आम्हाला. इथं आयुष्याचीच वारी आम्हाला या ठिकाणी चुकवायची, म्हणून तर कुठंतरी ही वारी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतोय. बाकी दुसरा कोणताही हेतू नाही आहे. आयुष्यामध्ये सुद्धा आम्ही वारी करतोच आहे आणि पंढरीची सुद्धा वारी केली जातेच आहे. तुम्ही म्हणाल ताई, आयुष्याची कोणती वारी आहे का जी आमची या ठिकाणी चालली आहे? मी तर म्हणेल वारी नाही, आयुष्यामध्ये आपली फक्त फजितीच चालू आहे, बाकी दुसरं काहीच नाही. फजिती नाही तर मग दुसरं काय बाबा, सांगा बरं. हां, आपल्याला वाटतंय सगळं आपल्या हातात आहे, पण आपल्या हातात काय आहे हो? काहीच नाही आपल्या हातामध्ये. आपल्याला वाटतंय हे सगळं माझं आहे, पण काय हो आपलं? काहीच नाही आहे आपलं. हां, पण आषाढी वारीच्या सोहळ्याचं पुण्य विचारा बरं, कुणाला देता येईल का? नाही देता येत. माझं कशाला म्हणावं, हे वारीनं आम्हाला शिकवलं. आपलं काय आहे खरं, ते वारीनं आम्हाला शिकवलं. या पंढरीच्या महात्म्यानं आम्हाला शिकवलं की नेमकं कशाला खरं महत्त्व दिलं पाहिजे. आम्ही आयुष्यभर प्रपंचामधल्या गोष्टींना महत्त्व दिलं, पण पंढरीच्या महात्म्याच्या कथेनं आम्हाला सांगितलं की त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व हे माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाला आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये हे त्यानं केलेल्या या ठिकाणी भजनाला आहे. आणि म्हणून संत आपल्याला वेळोवेळी सावध करतात की बाबा रे, तुम्ही जे करताय त्या मार्गावरती तुम्ही चाललात, पण तिथं तुमची सोडवणूक नाही, उलट दिवसेंदिवस गुंतत चाललोय, दिवसेंदिवस अडकत चाललोय, दिवसेंदिवस आम्हाला प्रपंचानं वेढलंय, दिवसेंदिवस आम्ही गुरफटत चाललोय. माणसाला वाटलं सुटलो, पण सुटत नाही, आपण अडकतच चाललोय. जांभूळकर, काय मत आहे तुमचं? बोला बोला. प्रपंचातनं कोण सुटलो? कोणी सुद्धा सुटलं नाही याच्यातनं. आपण सुटणार आहे का? नाही सुटणार. पण वारी सोडते ना आम्हाला, या प्रपंचामधनं वारी सोडवते आम्हाला. कसं काय बरं ताई वारी सोडवते आम्हाला? संत सावध करून सांगतात, बाबा रे, एक जन्म मरणाची वारी आहे आणि ती जन्म मरणाची वारी चुकवायची म्हणून पंढरीची वारी करायची. संतांनी धाडसानं विचारलंय सर्वांना, किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, किती भावे फजित, किती भावे फजित. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, फजित. संतांनी आपल्याला सांगितलं किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. रोज रोज फजिती चालली आपली. तुम्ही पहा ना, मुलगा तरी अपमान करतो, सून तरी काहीतरी बोलते, पोरं बाळं काहीतरी बोलतात, कधी नाही कोणी बोललं तर बायको आहेच बोलायला. बघा बघा, तुमचे चेहरे सांगतात आहेत मला. कोण ना कोणतरी काही ना काहीतरी सारखं बोलतच आहे. ऐका इकडं पहा सगळेजण. संतांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे, रोज कोणी ना कोणीतरी काहीतरी बोलणार आहे, रोज कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी आम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, पण या सगळ्यामधून कुठंतरी सावरणारं कुणीतरी आम्हाला पाहिजे. मी एक सांगेल वाक्य तुम्हाला. आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भरकटवणारी खूप लोक भेटतात दादा. असं करू नका, तसं करा, तसं करू नका, तसं काय करा, हे कशाला करता, ते करा, या व्यवसायानं काय होणार आहे, तो व्यवसाय करा. प्रपंचामधल्या गप्पा तुम्हाला सांगणारी लोक खूप भेटतील हो, पण परमार्थामध्ये सांगणारी लोक आपल्याला फार कमी भेटतात.
मी सांगेल तुम्हाला भजनाला चला असं म्हणणारी लोक फार कमी आहेत दादा. हां, फार कमी आहेत. अजून पुढे बोलू का तुम्हाला? वाईट गोष्ट माणसाला शिकवावीच लागत नाही, पण मी सांगेल तुम्हाला तरीसुद्धा तिथं गर्दी लोकांची जास्त आहे. हां, आणि इकडं मात्र या ठिकाणी आम्हाला गर्दी मात्र या ठिकाणी कमी पाहायला भेटते. पण हां, आषाढी वारीचा सोहळा या सगळ्याला एक अपवाद आहे. आषाढी वारीचा सोहळा या सगळ्या गोष्टींना एक उत्तर आहे. कारण तिथं जी गर्दी आम्ही पाहतोय ना, ती गर्दी आम्हाला सांगते काय, विज्ञान या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्हाला प्रगती करताना दिसतं. आज विज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला पुढं गेलेलं दिसतंय. मोबाईल नावाचं यंत्र, मोबाईल नावाचं गॅजेट आज प्रत्येकाच्या खिशामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये. आई, आता दुसऱ्या देशामध्ये जरी आपला एखादा व्यक्ती असेल तर आपण त्याला फोन लावू शकतो. बोला पटकन, लावू शकतो की नाही? बोलत नाही का तुमच्याकडं? जोरात बोला, लावू शकतो की नाही? अगदी परगावामध्ये कुठला एखादा माणूस असेल तर आपण त्याच्या पुढे एखादा मेसेज पटकन आपण पोचवू शकतो. पण ऐका, विज्ञान कितीही जरी प्रगतशील झालं असलं पण तरीसुद्धा अध्यात्माला मात्र कोणताही शॉर्टकट नाही. मी सांगेल, पूर्वी लग्न ज्या वेळेला ठरायची, लग्न ठरली त्यावेळेला पत्रिका वाटण्याकरता गावगाव फिरावं लागायचं संतोष भाऊ, बरोबर ना? गावगाव या ठिकाणी त्या घरातल्या माणसाला जावं लागायचं. 2-2 महिने जायची आई पत्रिका वाटण्याकरता. तुमच्याकडं कसं होतं? हां, बरोबर आहे ना? आता कोणी राहिलंय का आता पत्रिका वाटायला? हां, आता नाही कोणी पत्रिका वाटत. आता मोबाईलवरती पाठवतात पत्रिका. यायचंय तर या, नाही तर राहायचं. पहा तुम्ही, शॉर्टकटचा जमाना झालाय, शॉर्टकटचा. हां, शॉर्टकटचा जमाना आहे. विज्ञानामधनं तुम्हाला आम्हाला अगदी शॉर्टकटने आणून ठेवलं विज्ञानानं. पण मी सांगेल तुम्हाला कितीही जरी विज्ञान प्रगतशील असलं, मी आता जर तुम्हाला बसलेल्यांना विचारलं का हो अमुक अमुक व्यक्तीला फोन लावा, तुम्ही उठाल त्याचा नंबर डाईल कराल का लगेच त्या व्यक्तीला फोन लागेल? तुम्हाला म्हटलं अमुक अमुक परदेशामध्ये फोन लावा, तुम्ही जर फोन लावला तर तो फोन या ठिकाणी परदेशामध्ये जाईल. पण इथं बसलेल्या तुम्हाला लोकांना जर मी विचारलं का हो तुम्ही म्हणता एवढं विज्ञान प्रगत झालं, एवढं विज्ञान पुढं गेलं, मग एक काम करा, फोन काढा आणि फोन काढून या ठिकाणी विटेवरच्या मालकाला पांडुरंगाला वैकुंठामध्ये फोन लावा. किती जण फोन लावतील? बोला बोला. वैकुंठामधल्या पांडुरंगाला तुम्हाला मी फोन लावायला सांगितला तर तो फोन तुम्हाला आम्हाला लावता येणार नाही. विज्ञान कितीही जरी प्रगतशील झालं असलं पण तरीसुद्धा अध्यात्माकरता मात्र या ठिकाणी कुठलाही शॉर्टकट नाही. त्याच्याकरता तुम्हाला वारीमधून जाऊन तुमची पावलं झिजवूनच पंढरपूरच्या मालकाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. तिथं तुम्हाला तसंच जावं लागणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला दुसरा कोणता पर्यायच सांगितलेला नाही. विज्ञान प्रगतशील आहे, पण ऐका, विज्ञानाचा शोध कुठपर्यंत? परब्रह्म विज्ञानाला शोधता आलं नाही. तुम्ही ऐकताय ना सगळीजण? ऐका, विज्ञानानं इतकी प्रगती केली, इतकी प्रगती केली, पण विज्ञानाला परब्रह्माचं रहस्य आजही उलगडलेलं नाही. पण त्या परब्रह्माचं दर्शन वारकऱ्यांना जिथं होतं ना त्याला पंढरपूर असं म्हटलं जातं. त्याला पंढरपूर असं म्हटलं जातं. काय आहे ताई आमचं पंढरपूर? पंढरपूर म्हणजे साधं नाही आहे दादा. मग ऐका, सांगते तुम्हाला बाबा, याच्यासारखं क्षेत्रच नाही. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, चंद्रभागा ऐशी भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, भीमा तीर, भीमा तीर. केली तुमच्या विज्ञानानं प्रगती, पण आता ऐका, विज्ञानानं किती जरी प्रगती केली असली पण तरी सुद्धा ऐसा विठेवर देव कोठे असं क्षेत्र तुम्हाला विज्ञान कधी सापडू देणार नाही दादा. मोठे मोठ्या उंच उंच इमारती विज्ञानानं तयार केल्या असतील. ऐकताय ना तुम्ही सगळीजण? वारकरी ऐका, मोठ्या मोठ्या इमारती
विज्ञानामुळे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. चांगले चांगले एसीच्या आम्हाला या ठिकाणी हॉल पाहायला मिळतात. थंडगार वारा मिळतो, हे सगळं काही मिळतंय. पण आता ऐका, हे जरी सगळं आम्हाला सुखसुविधा मिळत असल्या आणि पण इकडं पंढरपुरामध्ये एखादी सुखसुविधा जरी नसली ना, पण तरीसुद्धा आम्हाला तिकडं आल्यानंतर एक शांत वारा या ठिकाणी पाहायला मिळतो. मी सांगते म्हणून नाही, संतांनी सांगितलं. इकडं आम्हाला शीतल शांतीचा वारा पाहायला मिळतो. काय आहे ताई इथला वारा? आम्हाला जरा सांगा ना. सांगेल ना तुम्हाला. इकडं पहा, आयुष्यामध्ये बाबा या ठिकाणी बरेच चढउतार आपल्या आहेत. सारखं सारखं आयुष्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच खस्ता तुम्हाला आम्हाला खाव्या लागल्या. बोलेल मी तुम्हाला. पहा, प्रयत्न करत राहिला माणूस एक एक गोष्ट मिळवण्याकरता. काही मिळवल्या, काही मिळवता आल्या नाही. काही गोष्टी येऊन गेल्या, काही गोष्टी सुटूनही गेल्या, काही काही गोष्टी साठवता आल्या, पण काही काही गोष्टी या ठिकाणी आम्हाला साठवताही आल्या नाही. ऐकताय तुम्ही सगळीजणं, जांभूळगावची लोक, ऐका बरं का. प्रयत्न आम्ही आयुष्यभर करतोय, सगळं काही करत राहिलोय. काही मिळालंय, काही मिळालं नाही. काहींचा प्रयत्न चालू आहे अजूनही. काही लोक तडजोड करतात आहे, काही लोक आशेवर जगतात आहे. एक ना एक दिवस आम्हाला मिळेल, एक ना एक दिवस आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करू. सगळीजणं आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतात आहे. पण कुठंतरी याला पूर्णविराम पाहिजे की नाही? वारकरी, काय मत आहे तुमचं? बोला बोला. कुठंतरी थांबलं पाहिजे की नाही? हे बघा, तुम्ही आम्ही नाही थांबलो ना, तर एक दिवस देव आपल्याला थांबवणार आहे. टेन्शनमध्ये आहेत का तुम्ही? हां, आपण नाही थांबलो ना, तर एक ना एक दिवस देव आपल्याला कुठंतरी थांबवणार आहे. बरोबर की नाही? देव कधी ना कधीतरी तरी या देहाला विसावं देणार आहे. माहिती आहे ना तुम्हाला ही गोष्ट? मग आता ऐका, तो थांबवणार आपल्याला. पण आपलं मत आपल्याला कुठंतरी टाळता आलं पाहिजे. ज्ञानोबांची वारी काय शिकवते, तुकोबांची वारी काय शिकवते, नाथांची वारी काय शिकवते, हे सगळं आपल्याला आज पाहायचं आहे. आज आपल्याला एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. पहा, जगामध्ये तीर्थक्षेत्र अनेक आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. पण पंढरीसारखं या ठिकाणी पवित्र क्षेत्र दुसरंकडं आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. सगळ्यात सोपा असणारा देव, वारकऱ्यांकरता सगळ्यात सुलभ असणारा देव, वारकऱ्यांना कुठलाही कष्ट न करता या ठिकाणी सहज मिळणारा देव, प्रत्येक या ठिकाणी हाकेला पटकन धावणारा देव, आणि प्रत्येकाच्या इच्छा ऐकून या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याकरता पळत पळत या ठिकाणी त्याची गाऱ्हाणी ऐकूनणारा आणि त्यांच्यावरती या ठिकाणी लगेच त्याची सोडवणूक करणारा देव जर जगाच्या पाठीवर कुठं पाहायला मिळत असेल ना, तर ते एकमेव क्षेत्र म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. काही नाही लागत तिथं, काही नाही. हां, तिथं म्हणजे फुल स्टॉप आहे. आयुष्यामध्ये जसा आपला देह टाकला म्हणजे पूर्णविराम ना, तसं पंढरपूरच्या वारीमध्ये एकदा आम्ही पोचलो म्हणजे पूर्णविराम. मग इथला पूर्णविराम ताई तुम्ही आम्हाला म्हणता म्हणजे याच्या पुढं काहीच नाही का? मी सांगेल तुम्हाला. याच्या पुढंही काही नाही आणि याच्या अगोदर सुद्धा काहीच नाही. किती जरी शोध घेत राहिलो आम्ही तरी सुद्धा बाकीच्या अवतारामधले देव तुम्ही पहा आणि विटेवरच्या मालकाचा अवतार तुम्ही पहा, तुमच्या पटकन लक्षात येईल. काय हा जो अवतार आहे, एक रामाचा दुसरा कृष्णाचा, हा परिपूर्णतम अवतार म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. बाकीचे अवतार त्याचे अर्धे 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 अर्धे. पण हे दोन अवतार जर आपण पाहिले तर संत आपल्याला सांगतात, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. दोन अवतार आहेत जे पूर्ण अवतार आपल्याला सांगितलेत. कोणते? एक म्हणजे रामाचा आणि आई, दुसरा म्हणजे कृष्णाचा, हा विठ्ठलाचा. हा पूर्ण अवतार आहे. मी सांगेल तुम्हाला. इथं येऊन या ठिकाणी देव थांबला, पण कुणा करता? इकडं माझ्याकडे पहा की सगळेजण वारकरी, प्रपंचामध्ये कुणी कोणासाठी थांबत नाही. झोपले नाही ना तुम्ही? ऐका, इथं कोणी कोणासाठी बाबा थांबत नाही. हां, इथं चलती का नाम गाडी, संसार आहे हा. इथं कोणाला कोणासाठी वेळ नाही, कोणी कोणासाठी थांबत नाही. पण विटेवरचा मालक थांबला हो. आपला प्रॉब्लेम सांगते तुम्हाला. इकडं पहा सगळेजण माझ्याकडं. हां, आपण ज्यांच्या मागं पळतो ना ते आपल्याकरता कधी थांबत नाही. आपण ज्यांच्या मागे पळतो ते आपल्याकरता कधी थांबत नाही. आणि जो आपल्यासाठी थांबलाय ना, आपण त्याच्या मागं पळत नाही. आपण त्याच्या मागं पळत नाही. आम्ही नको त्याच्या मागं पायपीट करतोय, नको त्याच्या मागं पळत सुटलोय, नको त्याच्या मागे जाऊन या ठिकाणी उदे करत बसतोय, नको त्याला आम्ही मोठं म्हणत बसतोय. पण त्याच्याकरता जो आपल्याकरता थांबलाय, हां, सगळीजणं ज्या वेळेला साथ सोडतात, सगळीजणं ज्या वेळेला तुम्हाला विसरून जातात, त्यावेळेला तुम्हाला आठवणारा फक्त एकच आहे. कोण? बोला बोला पटकन. विटेवरचा मालक. हां, बाकीचे तुम्हाला विसरून जातील. किती लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहे? दादा काय मत आहे तुमचं? किती दिवस लक्षात ठेवतील? एक पिढी, दोन पिढी,
10 पिढ्या. किती बोला 10 पिढ्या. मी जर आता तुम्हाला विचारलं तुमच्या वडिलांचं नाव काय, तुम्ही मला पटकन सांगाल. आजोबांचं सांगाल, पंजोबाचं, खापर पंजोबाचं. झोपले का तुम्ही? ओ जांभूळकर, बोला पटकन. 3 ते 4 पिढ्यांची नावं माहिती आहेत, त्याच्या पुढं नावं माहीत नाही. पण ज्ञानोबा तुकोबांच्या दिंडीचा सोहळा आजही या ठिकाणी इतक्या वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी चालू आहे. मग विचार करा बाबा, जगायचं कशा करता, प्रपंचा करता का परमार्थ करता? ज्याचा त्यानं विचार करा. प्रपंचाकरता जगलो, काही दिवसापुरता आम्ही शिल्लक राहणार आहे. पण जर आम्ही परमार्थाकरता जगलो ना, तर ज्ञानोबराया तुकोबरायांसारखी नावं आपली सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे. परमार्थ कायम बाबा या ठिकाणी जिवंत आहे. प्रपंच फक्त काही कालावधीपुरता जिवंत राहतो. तुम्ही म्हणाल ताई कसं काय? सांगेल तुम्हाला. सत्ता आणि संपत्ती 2 गोष्टी माणसाकडं कायमस्वरूपी टिकत नाही. माणसानं कधीच त्या 2 गोष्टींचा गर्व करू नये, कधीच नाही. ते कायमस्वरूपी टिकण्यासारखं नाही आहे. आपण तिथं जास्त हेच करायचं नाही, गोंधळच घालायचा नाही. बरं, किती जरी केलं तरी तो गाजावाजा फक्त आपल्या घरातल्या लोकांकरता, किती जरी केलं तर त्या पैशाचा आनंद फक्त आपल्या घरातल्यांकरता. पण चला आज पंढरपूरमध्ये जेवढी तिथं वाद्य वाजतात ते, जेवढं तिथं गोंधळ चाललेला आहे, अहो कोण कुठं काय भजन करतं आम्हाला कळत नाही. इकडच्या दिंडीतलं भजन इकडं ऐकायला येतं, इकडच्या दिंडीतलं भजन तिकडं ऐकायला येतं. माऊली महाराज इतका गोंधळ असतो, मागं पुढं काकडा चालतो. बरं ईरशीर चालते हो तिथं दिंडीमध्ये सुद्धा. हा मोठ्यानं ओरडतो का, तो त्याच्याही मोठ्यानं ओरडतो, तो त्याच्या मोठ्यानं आवाज करतो. अशी दुमदुमून सगळी लोक निघतात बाबा. आणि मग कुठून तरी मधूनच आवाज येतो, अरे नेमकं चाललंय तरी काय. बाकीचा सोहळा, बाकीची लोक बाबा या ठिकाणी आम्हाला इकडं तिकडं गाजावाजा करताना दिसतात ना, पण तो गाजावाजा फक्त आणि फक्त प्रपंचापुरता आम्हाला मर्यादित दिसतो. पण ज्या वेळेला पंढरपूरमध्ये ज्या वेळेला सगळा काही गाजावाजा होतो ना, त्यावेळेला लोकांना सुद्धा विचारावं लागतं, काय या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाच्या उद्यान उजनी कन्या, उजनी कन्या, उद्यान उजनी कन्या, धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या, पायी जोडव्याला, पायी जोडव्याला मोती 9 लाख साजत, मोती 9 लाख साजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, 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 सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. प्रपंचामध्ये किती गाजावाजा झाला, एकच दिवसाचा गाजावाजा असतो, लग्नाचा नाही कळलं तुम्हाला? बाबा ते पण मुहूर्तावर लागलं तर ठीक आहे,
हल्ली पत्रिकेमध्ये ब्राह्मण काका मुहूर्त देतात 6चा आणि लग्न लागते रात्री 9 वाजता. माहिती का तुम्हाला हे? नाही माहिती? हां, मला सांगा, जे लग्न मुहूर्तावर लागत नाही, नको त्या वेळेला वाजतं, नाही कळलं तुम्हाला? झोपले का काय? मग तिकडं नको त्या वेळेलाच वाजतं. हां हां, सांगेल मी तुम्हाला. प्रपंचामध्ये जी गाजावाजा आहे ना, हां, तो 1 दिवसाचा असतो. पण तिथं सुद्धा या ठिकाणी चुकलं का सगळं चुकून जातं. पंढरपुरामध्ये तसं नाही आहे. आज सगळी लोक तिथं बाबा तो आनंद घेतात. ते ज्याच्या त्याच्या दिंड्या आहे, ज्याचा त्याचा सोहळा आहे, ज्याचा त्याचा आनंद आहे. मग चला, आज या वारीमध्ये ताई आम्हाला एक आगळा वेगळा विसावा पाहायला मिळतोय. काय विसावा आहे? ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबा तुम्हाला सांगतील. तुकोबारायांना विचारा, तुकोबा तुम्हाला सांगतील. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींकरता आम्ही तडजोड करत राहिलो, सगळ्या गोष्टींकरता आम्ही पळत राहिलो. पण आता इकडं ऐका बरं का जांभूळकर, समाजाची एक गंमत सांगते तुम्हाला. लोकांचा एक स्वभाव आहे, कोणता माहिती आहे का? तुमच्याकडनं जोपर्यंत लोकांना गरज आहे ना तुमची, तोपर्यंत ही लोक तुमच्यापाशी गोडगोड येऊन बोलतात. महिला वर्ग इकडे बघा, माझ्याकडे पहा सगळ्याजणी. एवढी वर्ष झालं लग्न करून तुम्ही जांभूळ गावामध्ये आलात, बरोबर? घरामध्ये कधी भांड्याला घाण लागू दिली नाही, घरात कधी कचरा तुम्ही नीट या ठिकाणी कधी पडू दिला नाही, बरोबर की नाही? कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घातल्या, भांडी कुंडी सगळी व्यवस्थित केली, सगळ्यांचं जेवण खाणं पिणं सगळं व्यवस्थित केलं. इकडं माझ्याकडं ऐका ना, एवढं सगळं तुम्ही प्रपंचामध्ये मन लावून काम केलं. आतापर्यंत कधी असं झालंय का? आता सरपंच भाऊंनी काम केलं, बरोबर? गावानं त्यांना आदर्श सरपंच म्हणून जाहीर केलं, बरोबर की नाही? गावानं भाऊ तुमचं काम चांगलं आहे, बरोबर? गावाकरता काम चालू आहे. लोकांनी तुम्हाला इथं पुरस्कृत केलं की चला तुम्हाला आम्ही आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देतो. महिला वर्ग, लग्न करून झालं, एवढी वर्ष झालं जांभूळमध्ये आलात, गावानं कधी असं ठरवलं का बाई काय सुंदर प्रपंच केला, चला चला हिचा सन्मान करूया आपण, लय छान भांडी घासते म्हणून? बोला बोला बोला. प्रपंच कितीही करा दादा, सन्मान होत नाही. काम गावाकरता आहे म्हणून पुरस्कार आहे, काम लोकांकरता आहे म्हणून कौतुक आहे. परमार्थ ज्या वेळेला आपण सगळ्यांमध्ये येऊन करतो, कारण ज्ञानोबारायांचं स्वप्न होतं कोणतं? का ही सगळी लोक सुखी झाली पाहिजेत. ज्ञानोबाराया निवृत्ती दादांना म्हणतात, दादा मला दुसरं काही नको, माझी फक्त एकच इच्छा आहे. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. पण एकच इच्छा आहे, कोणती? येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आ होईल दान पसाव. ज्ञानोबाराया म्हणतात, माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. तुम्हाला द्यायचंय ना निवृत्ती दादा, फक्त एवढं मला द्या, एवढं दान द्या, बाकी काहीच नको. ज्या वेळेला ही सगळी लोक सुखी झालेली मी पाहिल ना, त्यावेळेला माझी सगळी डोळ्याची पारणं फिटतील, बाकी मला काहीच नको. स्वतः करता केला जातो त्याला प्रपंच म्हटला जातो, पण सगळ्यांकरता केला जातो त्याला परमार्थ असं म्हटलं जातं. मला सांगा, इथं बसलेल्या प्रत्येकानं ज्ञानोबाराया पंढरपूरला गेले होते, बरोबर आहे? माझ्या जीवीची आवडी पंढरपूर आणि इलगुडी. ज्ञानोबा पंढरपूरला गेले होते, विटेवरच्या मालकाचं दर्शन ज्ञानोबारायांनी घेतलं होतं. मग सगळ्या वारकऱ्यांना घेऊन जायची ज्ञानोबारायांना काय गरज होती? बोला बोला, मला सांगा. इकडं माझ्याकडं पहा. आपल्या एखाद्याला जर एखाद्या लाखाची लॉटरी लागली, बरोबर? लाख आता कमी झाले, 1 कोटीची लॉटरी. कोटी बरं झालं ना? जरा ऐकायला पण बरं वाटतं, जरा आहे ना, उंचीवरती जरा गेलं म्हणजे. इकडं हां मावशी ऐका आता, इकडं पहा. 1 कोटीची लॉटरी जर आपल्याला लागली, मग मला सांगा तुम्ही काय म्हणाल? चला चला सगळ्या गावानं मिळून वाटून खाऊया आता 1 कोटीची लॉटरी, असं म्हणणार आहे का? एकटाच, बरोबर आहे ना? ऐका इकडं पहा, 1 कोटीची लॉटरी जरी लागली तरी सुद्धा बाबा आपण एकटंच खातो की नाही? पण आता ऐका, भगवंताला पाहण्याचं सुख ज्या संतांना लाभलं, किती मोठी लॉटरी या ठिकाणी संतांच्या आयुष्यामध्ये त्यांना लागलेली होती, पण ती सगळी लॉटरी मात्र स्वतःपुरती मर्यादित न ठेवता सगळ्या जगाला अशीच्या अशी बाबा त्यांनी वाटून टाकली ना, त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. सगळ्या जगाला देऊन टाकलं, सगळ्या दरवाजे मोकळे करून टाकले. या रे लहान तोर, यासी बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवणासे. प्रपंचामध्ये लोक तुमचा विचार करणार नाही, पण तुम्ही काळजी करू नका. बुडते हे जन न देखवी डोळा, आम्हाला तुमचा कळवळा अजूनही अंतःकरणामध्ये आहे. आम्हाला वाटतंय काय तुमचं कल्याण व्हावं, आम्हाला वाटतंय तुमचं चांगलं व्हावं. आमची इच्छा आहे तुम्ही सर्वांनी आनंदी व्हावं. आमची इच्छा आहे तुम्ही सुद्धा आमच्या भजनामध्ये डोलावं. आमची इच्छा आहे तुम्ही सुद्धा आमच्यासारखं नाचावं. तर आमची इच्छा आहे काय तुम्ही सुद्धा वाजत गाजत पालखीसोबत आमच्याबरोबर पंढरपूरला यावं. मी सांगेल तुम्हाला, पहा, प्रत्येक संतांनी
आम्हाला काही ना काहीतरी ज्ञान या वारीच्या माध्यमातून दिलं. वारी कशा करता आम्ही पाहिली. बाबा ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालताना, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालताना आज प्रत्येक वारकरी उन्हाला सामोरं जात होता, वाऱ्याला सामोरं जात होता, पावसाला सामोरं जात होता. कधी कधी वेळ यायची का या ठिकाणी कापड आपल्या एक प्लॅस्टिकचा कागद ते आपल्या डोक्यावरती घेऊन वारकऱ्यांना चालावं लागायचं. हातापायाला वाम यायचे, हातपाय थंड पडायचे, चालता चालता पायाला फोड यायचे. पण हे सगळं असताना सुद्धा सगळे वारकरी या ठिकाणी फक्त एकच इच्छा मनामध्ये धरत होते, जाऊ दे देवा, किती त्रास झाला ना, तरी सुद्धा या ठिकाणी तो त्रास सहन करायला मी तयार आहे. मी एक बोलू का? इकडे माझ्याकडं पहा, ऐका. आयुष्यामध्ये हार मानणारी जी माणसं आहेत ना, त्या प्रत्येक हार मानणाऱ्या माणसानं एकदा फक्त ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये जर चालला ना, एक माणूस, जो माणूस या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालेल ना, आयुष्यामध्ये कधीच त्याला आत्महत्या करावीशी वाटणार नाही, कधीच त्याला आत्महत्या करावीशी वाटणार नाही. जो ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये चालतो ना, त्याला कधी चुकीचं पाऊल टाकावं असं वाटणार नाही. जो माणूस या ठिकाणी तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालेल ना, तो प्रपंचामध्ये संपत्ती करता कधी भांडणार नाही. जो माणूस या ठिकाणी नाथबाबांच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला आम्हाला चालताना दिसेल ना, तो माणूस या ठिकाणी कधी कोणाला उलट बोलताना आम्हाला दिसणार नाही. जो माणूस मुक्ताई आई साहेबांच्या सोहळ्यामध्ये आम्हाला चालताना दिसेल ना, बाबा ऐका, इकडं पहा सगळेजण, तो व्यक्ती आम्हाला कधी या ठिकाणी कोणत्या मोठ्या माणसाला उलट बोलताना आम्हाला दिसणार नाही. ऐकताय तुम्ही सगळेजण? ऐका. या संतांच्या वारीनं आम्हाला या ठिकाणी आयुष्याची वारी शिकवली. या संतांच्या वारीनं तुम्हाला आम्हाला आयुष्य चांगलं कसं या ठिकाणी कडेला नेता येईल ते खरं तर या वारीनं आम्हाला शिकवलं. वारी आम्हाला काय शिकवते? आज पंढरपूरमध्ये या दिंड्या पोहोचल्या, पण इथपर्यंत पोहोचत असताना या अशाच नाही पोहोचल्या, मग प्रत्येक परिस्थितीला त्या सामोऱ्या गेल्या होत्या. मग आज या कथेच्या माध्यमातून हा एक संदेश आहे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला, की अरे बघा त्या वारकऱ्यांकडे, बघा त्या सगळ्या असणाऱ्या तमाम या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांकडं, ज्यांनी या ठिकाणी वयाची मर्यादा या ठिकाणी स्वीकारली, आपल्या वयाकडं पाहिलं नाही, ज्यांनी आपल्या स्वतःच्या शरीराकडं पाहिलं नाही. अरे थकलेले भागलेले वारकरी रस्त्यानं चालताना पायात पाय अडकून पडत होते, रस्त्यानं चालताना पायाला फोड येत होते, कुणाचे पायामधनं रक्त येत होतं, कुणाचे पाय इकडे वाकडे तिकडे पडत होते. पण एवढं सगळं असताना सुद्धा या ठिकाणी पंढरपूरच्या मालकाला भेटण्याची आस अंतःकरणामध्ये ठेवून प्रत्येक गोष्टीला जसे ते सामोरे जात होते ना, तसे आयुष्यामध्ये फक्त एवढी गोष्ट या ठिकाणी जरी आम्ही शिकलो आणि आयुष्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या संकटाकडं आम्ही नुसतं या वारीसारखं जरी पाहिलं ना, तरी आयुष्यातलं संकट असंच अलगद बाजूला निघून जाईल, अलगद बाजूला निघून जाईल. संकट कधी दूर जाईल ना ते आम्हाला कळणार सुद्धा नाही. फक्त जसं वारकरी बाबा या वारीकडं पाहतात ना, तसं संकटांकडं आपण पाहिलं पाहिजे. येऊ दे ना एखादं संकट जीवनामध्ये, संकटांना सांगा बाबा की आमचा देव आहे आमच्याकरता समर्थ, तो आम्हाला सोडवेल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल 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 माझा स्वामी निश्चयेसी. आयुष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संकटाला पुढं बघा आणि पुढं येणाऱ्या त्या प्रत्येक संकटाला सांगा, बाबा रे संकट कितीही मोठं येऊ द्या, आयुष्यामध्ये चढ उतार आहे. वारीमध्ये चालताना अरे 90 वर्षाचे आजोबा या ठिकाणी अंगामध्ये सगळं त्राण एकवटून जर या ठिकाणी पालखीमध्ये चालत असतील, नाचत असतील, तर अजून या ठिकाणी आमचं वय गेलेलं नाही, हारलो एकदा आयुष्यामध्ये, काय फरक पडणार आहे? नाही आम्हाला जिंकता आला एखादा डाव, काय फरक पडणार आहे? चुकलो असेल गड्या आम्ही, काही हरकत नाही दादा, फक्त त्या देवावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. देवा अरे आमचा तुझ्यावरती विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही कुठल्याही संकटामध्ये जरी अडकलो तरी सुद्धा देवा तू आम्हाला नक्की सोडवशील. अरे तू कुणाला सोडवलं नाही देवा, तू गजेंद्राला सोडवलंस ना, अरे तू या ठिकाणी सगळ्यांना सोडवलं देवा, कुणाला सोडवलं? सगळ्यांना सोडवलं देवा. प्रल्हादा करता तू धावून गेला,
बाकीच काय देवा, या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या घरी जाऊन तू काम करत राहिला, मग आम्हाला सोडवणार नाही का? वारीमध्ये शिका ना जरा, ती वारी तुम्हाला आम्हाला शिकवेल, तुम्ही काळजी करू नका. विटेवरचा मालक तुमच्याकरता खंबीर आहे, तुमच्या याचना स्वीकारण्याकरता. विटेवरचा मालक खंबीर आहे तुमचे प्रश्न सोडवण्याकरता. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असला पाहिजे. काही करू नका, फक्त आणि फक्त त्या विटेवरच्या मालकाकडे विश्वास ठेवा. आज या पंढरीच्या महात्म्यामधून आणि आषाढी वारीच्या सोहळ्यामधून या ठिकाणी हे महात्म्य जीवनामध्ये खऱ्या अर्थानं घेऊन जा आणि त्या मनाला सांगा, किती जरी संकट आली तरी देवा आता इथून पुढे मी डगमगणार नाही, कारण आम्हाला आता एक विश्वास बसलेला आहे. काय? सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. स्वामी